जातोय, जो 150, 200, 300 स्क्वेअर फीटात राहतो त्याला आता 700, 800, 1000, 1200 स्क्वेअर फीटाचं या योजनेतनं घर मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीयाच्या हाऊसिंग मध्ये क्रांतिकारी अशा प्रकारचा हा अभ्यास गटाचा अहवाल आहे। कारण आपल्या आयुष्यामध्ये घरापेक्षा जिव्हाळ्याचा विषय दुसरा कुठलाच नसतो, दुसरं कुठलंच स्वप्न त्या ठिकाणी नसतं आणि त्यामुळं त्या स्वप्नांची पूर्तता करणारा, पायाभरणी करणारा अशा प्रकारचा अहवाल निश्चितपणे आहे असं मला या ठिकाणी वाटतं। जास्तीत जास्त लोकांनी स्वयं पुनर्विकास सहभागी व्हा। सरकार आपल्या पाठीशी आहे, पैसे उभे करण्याचे आणखी वेगवेगळे प्लॅटफॉर्म सरकार तयार करते, त्याच्यामुळं स्वयं पुनर्विकासामध्ये आणि याच्यामध्ये काही मोठं लॉजिक नाही। बिल्डर जो नफा कमवतो, बिल्डर काय चॅरिटी करायला येत नाही, बिल्डर जो नफा कमावतो ते सभासद सोसायटीचे आपल्यावर शेअर करतात, एवढे सिंपल या ठिकाणी आहे। बिल्डरकडे का जातो, तो पैसे लावतो, परवानगी आणतो, या दोन्ही गोष्टी आम्ही करतोय, पैसे देतोय, परवानग्या सरकार देते आणि त्याच्यामुळे आता सोसायट्या पुढे येत आहेत। स्वयं पुनर्विकास जोरात त्या ठिकाणी चालू होणार आहे, कारण स्वतः पालकत्वाच्या भूमिकेतनं मुख्यमंत्र्यांनी स्वयं पुनर्विकासाच्या माझ्या अभ्यास गटाच्या सर्व शिफारसी स्वीकारल्यात, सरकारला तसे आदेश। साहेब, आता उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते, तुम्ही त्यांना सांगितलं तो आता पुन्हा शिवसेनेत ये म्हणून। आता बघा, देवेंद्र फडणवीसांसारखा शिवसेना प्रमुखांचाच विचार पुढे घेऊन जाणारा देवेंद्र त्याच्या हाताखाली मी काम करतो। मी बोललो यायचं आहे तर तुम्ही पण या आमच्या सोबत महायुतीमध्ये। त्याच्यामुळे मला वाटतं ते ब्रह्मशील आणि उद्धव साहेब, आता मी टोमणा असं बोलणार नाही, पण मी जुना सहकारी आहे त्यांनी सांगितल्यामुळे त्याच्यावर अधिकार पण आहे, ते बोललेत। पण मी त्यांना एक सांगितलं, या मराठी माणसाचं ज्याच्यासाठी आपण बोलता तो आज गिरगाव, दक्षिण मुंबई, मुंबईतला आहे, त्यांच्यासाठी हा महत्वाचा विषय। तेव्हा ते बोलले प्रामाणिक करत असेल प्रामाणिकपणे, त्यांना म्हटलं मी बाळासाहेब ठाकरेंच्या हाताखाली तयार झाले, त्याच्यामुळे माझ्या प्रामाणिकतेवर त्या ठिकाणी करवटतेवर तुम्ही शंका घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनाही बोललो तुम्ही तो वाचा। मी सांगितलं तुम्ही नाही वाचला तर कोणाकडून तरी वाचून द्या। त्याच्यामुळे त्या शिफारसी आणि माझा अहवाल मी उद्धवजींना पण त्या ठिकाणी दिलेला। शेवटी पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे, परंतु जेव्हा एखादी योजना येते ती सगळ्यांच्या भल्याची असते। बाळासाहेबांनी एसआरए योजना झोपडपट्टीला घर द्यायचं केलं, अफजलपूरकर समितीचा अहवाल आला, त्यातनं एसआरए निर्माण झाला। माझी अपेक्षा आहे दरेकर समितीच्या अहवालातून स्वयं पुनर्विकास होईल, मध्यमवर्गीय माणसाला त्या ठिकाणी मोठी घरं मिळतील, तो मुंबईतच राहील, ठाण्यातच राहील, तो परागंदा होणार नाही। डेवलपमेंट उनको समझाया, वो प्रभावित हो गए, उन्होंने 1000 करोड़ रुपए इसलिए देने का मंजूर किया, लेकिन उसमें कई ये है क्या बोलते हैं कंडीशन है, वो कंडीशन है अर्बन की, वो भी निकालने के लिए खुद देवेंद्र फडणवीस साहब आने वाले, तो एनसीडीसी के माध्यम से भी इस सेल्फ डेवलपमेंट को पैसा मिलेगा। आज आपने कौन सी रिपोर्ट सौंपी और किस प्रकार से मुख्यमंत्री ने उसको? आज मेरे चेयरमैनशिप में जो स्टडी ग्रुप था, जिसमें सीओ महाराज, सीओ एसआरए, सीओ कमिश्नर्स कहीं के थे, तो यह कमेटी ने जो रिपोर्ट किया वो रिपोर्ट सरकार को हम सुपुर्द किया और सरकार ने मेरी जो रिकमेंडेशन है सब स्वीकृत किए। क्या होगा मुझे मालूम नहीं, लेकिन जंक फूड से अगर तकलीफ होती होगी और पब्लिक के हेल्थ की कॉशियस अगर यंत्रणा ने तो कोई लेता होगा तो स्वागत होना चाहिए, और जंक फूड वो न हो इसकी चिंता करते सरकार नियोजन करेल। उदय सामंतने उत्तर दिलेलं आहे, त्या कबुतरांचा विष्टाचा त्रास होतो, आरोग्यावर परिणाम होते खरं आहे, पण मी त्यांना पर्यायी कशा पद्धतीनं घराकडे वळणार नाही त्याची सरकार काळजी घेईल।